मित्रांनो, तुरीची पहिली शेंडणी गोडणी आपण केली आहे आणि त्याचा परिणाम, त्याचा रिझल्ट 15 दिवसानंतर काय झाला ते आपण बघू शकतो. तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा जो शेंडा आहे आपण हा 15 दिवसापूर्वी कट केला होता. त्याच्यानंतर आता त्याला ठिकाणी तुम्ही बघू शकता की ब्रँचेस किती फुटल्यात. मी दाखवतो. आता याच ठिकाणी या शेजारी झाड आहे बघा. हे जे तुरीचं झाड आहे त्याची शेंडा खोडणी केलेली नाही आपण. त्याची शेंडा खोडणी न केल्यामुळे त्याचे बघू शकता तुम्ही 1, 2, 3 आणि 4 या चार फांद्या त्याला फुटलेल्या आहेत बिना खोडणी करता. म्हणजे त्याची शेंडा खोडणी आपण केली नाही. आणि ज्या झाडाची आपण शेंडा खोडणी केली आहे, कट केला आहे, तो आपण बघू शकता की आता या ठिकाणी शेंडा खोडलेला आहे. तर याचे ब्रँचेस बघू शकता खालून. म्हणजे आता इथून जर आपण मोजायला लागलो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे टोटल शेंडा खोडल्यानंतर 12 ब्रँचेस त्याला फुटलेल्या आहेत. आता लक्षात घ्या, ही फक्त पहिली शेंडा खोडणी झाली. आता ही पहिली शेंडा खोडणी झाल्यानंतर दुसरी पण शेंडा खोडणी आपण करणार आहे. आता पहिली शेंडा खोडणी आपण जवळपास 30-35 दिवसाची आपली तूर झाली होती त्यावेळी आपण केली होती. आणि त्यानंतर आता दुसरी शेंडा खोडणी जी असणार आहे ती जवळपास आपण 60-65 दिवस झाल्यानंतर करणार आहे. म्हणजे अजून 10-12 दिवसांनी, 15 दिवसांनी परिणाम नक्कीच होतो. ब्रँचेस जास्त फुटतात. आता याचा परिणाम साहजिक आहे की जर फांद्या जादा लागल्यात तर आपल्याला उत्पन्न पण थोडं वाढणार आहे. गवत जास्त आहे फक्त तुरीमध्ये, एवढा झालेला अडचण. तर यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि आपला नवीन प्रयोग पण होता की मक्का आणि तूर आपण एकत्र घेतलेली आहे आणि त्याचा अंतर पण आपण तुम्ही बघू शकता. आणि ही बघू शकता तूर एकदम व्यवस्थित आहे. एकदम सर्व ठिकाणी त्याला ब्रँचेस पूर्ण फुटलेले आहेत बघा. मित्रांनो, तूरच्या शेंडा खोडणीविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, फॉलो करायला विसरू नका.